बातमी नांदेडमधून आहे। नांदेडच्या बिलोलीमध्ये राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराला पतीसह डांबून ठेवल्याचा प्रकार घडलाय। वॉर्ड क्रमांक 2 मधील उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी जबरदस्ती केल्याची माहिती आहे। पोलीस बंदोबस्तात महिला उमेदवाराची पतीसह सुटका केली आहे। सुटका करताना पोलिसांसमोर 2 गटात राडा झाला। बिलोलीमध्ये मराठवाडा जनहित पार्टी आणि राष्ट्रवादीमध्ये हा राडा झालेला आहे। बातमी महत्वाची आहे। यशोमती ठाकूर येत्या 6 महिन्यात भाजपात पक्षप्रवेश करतील असं रवी राणा यांनी बोलून दाखवलंय। आमदार रवी राणा यांचा हा मोठा दावा आहे। येणाऱ्या 6 महिन्यात यशोमतीताई ठाकूर सुद्धा भाजपमध्ये येतील। त्यांनी मध्ये बोलल्या होत्या की मला या विषयी तिकीट पाहिजे। इलेक्शनच्या आधी सुद्धा त्या अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या की तिवशाची भाजपची तिकीट मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे। पण तेव्हा राजेश वानखेडे आमचे उमेदवार पक्के झाले होते, म्हणून थोड्याशानं ते सटकलं आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की यशोमतीताई ठाकूर ह्या भाजपमध्ये दिसतील। चांदवडमध्ये शेतकऱ्यांकडून मुंबई आग्रा महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। कांदा दर 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल कोसळल्यानं रास्ता रोको करण्यात आलाय। रास्ता रोकोमुळे मुंबई आग्रा महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागलेल्या आहेत। वाहतुकी पूर्णतः खोळंबली आहे। शेतकऱ्यांचा हा रास्ता रोको मोठ्या संख्येने या ठिकाणी हे सगळे शेतकरी एकवटलेले आहेत। चांदवडमध्ये हे आंदोलन केलं जात आहे, त्यामुळे आता मुंबई आग्रा महामार्गावरती याचा परिणाम झालेला आहे। वाहतूक खोळंबली आहे। 4 हत्येप्रकरणी मालेगावात सध्या आक्रोश पाहायला मिळतोय। लाठीचार्ज सुद्धा पोलिसांना करण्यात या ठिकाणी भाग पडण्यात आलं। दरम्यान 3 वर्ष चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी मालेगावात सध्या हा आक्रोश पाहायला मिळतोय। संतप्त आंदोलकांनी कोर्टात शिरण्याचाही प्रयत्न केला। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय। दरम्यान मालेगावात अतिशय क्रूरपणे एका चिमुकलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली होती। त्याविरोधात जनतेचा हा आक्रोश सध्या आपण पाहतोय। प्रचंड मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये आंदोलक सहभागी झाले होते आणि त्यानंतर कोर्टात शिरण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि या जमावाला पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांची यंत्रणा जी तिथे होती त्यांना लाठीचार्ज करावा लागला। दरम्यान गेट सुद्धा तोडून आत शिरण्याचा या सगळ्या आंदोलकांनी प्रयत्न केला आणि अखेर गेट तोडून हे सगळे आंदोलक कोर्टात शिरले। प्रचंड मोठा आक्रोश, तितक्याच संतप्त भावना या सगळ्या आंदोलकांच्या पाहायला मिळाल्या। एका चिमुकलीची अतिशय क्रूरपणे अत्याचार करून हत्या करण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, नाहीतर त्याला आमच्या ताब्यात द्या या मागणीसाठी हा आक्रोश जनतेचा आपण पाहतोय। मालेगाव या ठिकाणी आंदोलकांनी थेट कोर्टात शिरण्याचा हा प्रयत्न केला आणि यामध्ये मोठ्या संख्येने महिला आंदोलक सुद्धा दिसत आहेत। याचवेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आणि आंदोलकांना इथे थांबवण्यासाठी पोलिसांना काही प्रमाणात लाठीचार्ज सुद्धा करावा लागलाय। मालेगावातल्या डोंगराळे भागामध्ये एका चिमुकलीवर अतिशय क्रूरपणे अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। त्याविरोधात जनसामान्यांचा हा आक्रोश, या आक्रमक भावना अशा प्रकारे उफाळून आल्यात। कठोरात कठोर शिक्षा या आरोपीला करण्यात यावी यासाठी हे सगळे लोक रस्त्यावर उतरलेत आणि जोपर्यंत या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा सुद्धा इशारा या सगळ्या आंदोलकांनी दिलाय। आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सुद्धा न जुमानता इथे हे सगळे आंदोलक कोर्टामध्ये शिरले। हे भलं मोठं गेट तोडून या आंदोलकांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र याच वेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यामुळे पोलिसांना इथे लाठीचार्ज करावा लागलाय। या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं या मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे, तशी त्यांची मागणी आहे आणि जोपर्यंत त्याला ही शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी सुद्धा भावना या सगळ्या मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली आहे। गेल्या काही दिवसांपासून मालेगावासह संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या घटनेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय, त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। सोशल मीडियावर सुद्धा चिमुकलीला न्याय द्या या संदर्भातले कॅम्पेन सुरू झालेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत। मालेगावात आज भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सध्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते आणि यानंतर या सगळ्या मोर्चेकऱ्यांनी थेट कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला आणि गेट तोडून हे सगळे मोर्चेकरी आंदोलक कोर्टात शिरले आणि याच वेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी, त्यांना थांबवण्यासाठी पोलिसांना काही प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला। मालेगावातल्या एका छोट्याशा गावात डोंगराळे या भागामध्ये एक चिमुकली होती आणि
तिच्यावर अतिशय क्रूरपणे अत्याचार करून अक्षरशः दगडानं ठेचून तिची हत्या करण्यात आली आणि त्या हत्येतील आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे. त्याला काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर हा संपूर्ण आक्रोश उफाळला. या आक्रमक भावना या आंदोलकांनी व्यक्त केल्या आणि अशा प्रकारे इथे आतमध्ये कोर्टात येऊन तोडफोड करण्याचाही आंदोलकांनी प्रयत्न केला आणि याचवेळी पोलिसांनी त्यांना थांबवण्यासाठी काही प्रमाणात लाठीचार्ज केल्याची माहिती आहे. कुठल्याही मुलीसोबत असं कृत्य घडू नये, कुठल्याही महिलेसोबत असं कृत्य घडू नये यासाठी या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशा भावना यावेळी या आंदोलकांनी व्यक्त. पीडित मुलीचा 7व्या महिन्यातच जन्म झाला होता. जन्मावेळी तिचं वजन अवघं 900 ग्रॅम होतं. डॉक्टर आणि कुटुंबांच्या प्रयत्नामुळे जन्मावेळी तिचे प्राण वाचले होते. पण वयाच्या 3ऱ्या वर्षी नराधम विजय खैरनारने लचके तोडत तिची हत्या केली. आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या संख्येनं आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. अगदी मालेगावमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, शहरांमध्ये या घटनेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय, आंदोलनं होत आहेत, निषेध व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे जनतेच्या या संतप्त भावना पाहता लवकरात लवकर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी भावना व्यक्त होताना दिसते. दरम्यान मालेगावातील पीडित चिमुकलीचे आईवडील आता चांदवडमध्ये दाखल झालेले आहेत. जबाब नोंदवण्यासाठी ते चांदवडमधल्या न्यायालयात हजर झाले. या ठिकाणी चांदवड न्यायालयाच्या न्यायमूर्ती वृषाली शृंगारे या जबाब नोंदवणार असल्याची माहिती आहे. मालेगावातील पीडित चिमुकलीचे आईवडील आता चांदवडमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे.